अमरावतीत सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे। नागरिकांना उकाड्यापासून आता दिलासा मिळतोय। अवकाळी पावसामुळे उन्हाळी हंगामातील पिकांना मात्र धोका निर्माण झालेला आहे। अवकाळी पावसामुळे भुईमूग, तीळ, टरबूज, खरबूज, संत्रा, कांदा आणि आंबा पिकांच्या नुकसानीची शक्यता। पुढील 2 दिवस तापमानात घट होणार आहे। अमरावतीत सुद्धा विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्या सोबत जोडलेले आहेत। सूरज, अवकाळी पाऊस झालेला आहे, मात्र या पावसामुळे उन्हाळी हंगामातील पिकांना आता धोका निर्माण झालाय। नक्कीच आपण जर पाहिलं तर अमरावतीसह संपूर्ण विदर्भाचा जो पारा आहे तो पारा 44 गेला होता। त्यामुळे उकाड्यापासून पुन्हा एकदा नागरिकांना दिलासा मिळाला। कारण का आपण जर पाहिलं काल उशिरा जो आहे अमरावतीसह संपूर्ण विदर्भाच्या काही भागामध्ये पाऊस पडलेला आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर या अवकाळी पावसामुळे मात्र काही उन्हाळी पीक असतील, भुईमूग असतील, तीळ असतील आणि संत्रा असतील याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली। कारण का पुढील 2 दिवस जे आहे आज आणि उद्याला संपूर्ण पश्चिम विदर्भात जे अवकाळी पावसाचा इशारा जो हवामान खात्याने दिलेला आहे, मात्र या अवकाळी पावसामुळे जर पाहायला गेलं तर हवेत जरी गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र आता फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे वेळीच जे आहे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचं नियोजन करा असं देखील आव्हान जे आहे हवामान खात्याच्या वतीने आणि कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। जी, धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।